एवढी रात्र झाली आहे आणि अजूनही तू जागी आहेस? हो, झोप उडाली आहे माझी. काय झालं असं? तेही मीच सांगू? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळेल? माझ्या देखत माझी सवत आकाश मार्गाने निघून गेली. त्यावेळी तुम्ही माझ्या सोबत होतात ते बरं झालं. साक्षी होता तुम्ही. रानात राहणाऱ्या एका स्त्रीला हे कसं जमलं? कारण आकाश मार्गाने तिला जाता यावं म्हणून मी त्या दिव्य खडावा तिला भेट म्हणून दिल्या होत्या. का? कशासाठी? म्हासा, मी तुला यापूर्वीही सांगितलं आहे की तिला मला भेटता यावं म्हणून मी तिला त्या खडावा दिल्या. तुम्ही हे माझ्यापासून लपून ठेवलत. तिच्या आणि माझ्या नात्यात काय काय घडलं ती प्रत्येक गोष्ट तुला सांगणं अपेक्षित आहे का? आणि जर तसं असेल तर ते होणार नाही. बरोबर आहे. मी म्हणत होते ते सत्य आहे. तुम्ही माझ्यापेक्षा अधिक तिला सांगितले आहे. मला जे जे दिलत त्यापेक्षा अधिक तुम्ही तिला दिलं आहे. हे बानू, तू पहिल्यांदाच घरला आलीस. मी तुला काय देऊ सांग बर? अरे मला काय बी नका बा. मला काय हवं असेल तर मी मागून घेईल ना. असं कसं? तू नका शिकव मला. अरे बा दम. उलट मी आज तुला खायला करून देते. अगं ही काय जेवायची होय? बा उद्याच्याला तुझ्या पोरीच्या हातचं जेवायला मिळणार आहे का तुला? मी आत्ताच्याला भाकऱ्यान भाजी करून ठेवते. उद्याच्याला खा. मी काय म्हणतो बानू, त्या परीस मी तुला दूध गरम करून देतो. अरे नग हाय मला दूध. मग मला बी नका जा. मग बस आता जाऊन बोल माझ्या संग. बस बरं. आज दिवसभर तुझी लय आठवण आली मला बा. तुझी आठवण आली. आपल्या या वाड्याची आठवण आली. आपल्या वस्तीची आठवण आली. वा, अरे माझ्यासाठी काय काय केलं आहेस तू. आज तुला भेटावंसं वाटलं, तुझ्या संगत चार सोबत बोलावंसं वाटलं म्हणून लागलीच खडावा घालून आले बघ. तू हात आलीस ते देवासनी ठाव आहे ना बघ.